नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती 2026-27 ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खास आहे. या व्हिडिओमध्ये आपण अतिमहत्त्वाचे 100 जीकेचे वन लाइनर प्रश्न पाहणार आहोत, जे महाराष्ट्र पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहेत. जे प्रश्न मागील वर्षीच्या परीक्षांवर आधारित असून परीक्षेत वारंवार विचारल्या जाण्याची शक्यता आहे. कमी वेळेत जास्त रिव्हिजन व्हावं, आत्मविश्वास वाढावा आणि परीक्षेच्या शेवटी टप्प्यात अचूक तयारी व्हावी, यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लक्षपूर्वक प्रश्न सोडवा आणि पोलीस भरतीला जाता जाता एक रिव्हिजन आमच्यासोबत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला. आहे, सत्यमेव जयते हे पुस्तक कोणी लिहिले? सत्यमेव जयते हे पुस्तक सोनिया गांधी यांनी लिहिले. माय ट्रूथ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? माय ट्रूथ हे आत्मचरित्र इंदिरा गांधी यांचे आहे. ट्रेन टू पाकिस्तान ही कादंबरी कोणी लिहिली? खुशवंत सिंग यांनी लिहिली. द व्हाईट टायगरचे लेखक कोण आहेत? द व्हाईट टायगरचे लेखक अरविंद अडिगा आहेत. गोदान ही कादंबरी कोणी लिहिली आहे? गोदान ही कादंबरी मुन्शी प्रेमचंद यांनी लिहिली. द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अरुंधती राय हे लेखक आहेत. रौलट कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? रौलट कायदा हा 1919ला मंजूर झाला. सुरत अधिवेशन कधी झाले? सुरत अधिवेशन 1907 मध्ये झाले. EVMचा वापर पहिल्यांदा कधी झाला? EVMचा वापर पहिल्यांदा 2004 मध्ये झाला. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाच्या संविधानात कायदा बनली? आयर्लंड या देशाच्या संविधानात कायदा बनली. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील वैनगंगा ही नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. प्रश्न क्रमांक 12. अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते? उत्तर महाराष्ट्रात बोलली जाते. अहिराणी भाषा ही महाराष्ट्राच्या उत्तर भागात बोलली जाते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी ही केंद्रीय संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14. समृद्धी एक्सप्रेस वे कोणत्या दोन शहरांना जोडतो? नागपूर आणि मुंबई या शहरांना जोडतो. समृद्धी एक्सप्रेसवेची लांबी किती आहे? समृद्धी एक्सप्रेसवेची लांबी 701 किलोमीटर आहे. शक्तिपीठ महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो? शक्तिपीठ महामार्ग गोवा व नागपूर या शहरांना जोडतो. शक्तिपीठ महामार्गाची लांबी किती आहे? शक्तिपीठ महामार्गाची लांबी 802 किलोमीटर आहे. पुणे जिल्ह्यातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोणते? मांजरी हे पुणे जिल्ह्यातील पहिले ऊस संशोधन केंद्र आहे. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी पुणे शहरात आहे. कोरेगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? कोरेगड किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 21. भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? भीमा कोरेगाव हे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये आहे. लोहगाव विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? लोहगाव विमानतळ पुणे जिल्ह्यात आहे. चाकसमान प्रकल्प कुठे आहे? चाकसमान प्रकल्प पुणे जिल्ह्यात आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कुठे आहे? पुणेमध्ये आहे. सैनिकी अभियांत्रिकी कॉलेज आणि सैनिकी वैद्यकीय महाविद्यालय कुठे आहे? पुणेमध्ये आहे. सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन कुठे आहे?
पुण्यामध्ये आहे. पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? मुठा या नदीवर आहे. दरड कोसळून मोठी जीवितहानी झालेली माळींची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या तालुक्यात घडली होती? आंबेगाव या तालुक्यात. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र कोणत्या तालुक्यात आहे? जुन्नर तालुक्यामध्ये आहे. सोलापूर जिल्ह्यात माळढोक पक्ष्याचे आश्रयस्थान कुठे आहे? नान्नज येथे आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? महाराष्ट्राचे मँचेस्टर इचलकरंजी या शहराला म्हणतात. उजनी धरणाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? उजनी धरणाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील जिल्हा सोलापूर आहे. दाभोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? दाभोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात आहे. ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखले जाणारे गाव कोणते? वेडास हे गाव आहे. वारली ही आदिवासी जमात कुठे आढळते? प्रश्न क्रमांक 35. वारली ही आदिवासी जमात कुठे आढळते? पालघर जिल्ह्यामध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 36. रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र कुठे आहे? रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र कर्जत येथे आहे. प्रश्न क्रमांक 37. रायगड जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते? रायगड जिल्ह्यातील प्रमुख पीक भात आहे. जगप्रसिद्ध चुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यातील कुठे आहे? जगप्रसिद्ध वेधशाळा रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे आहे. महाराष्ट्रात ई-ऑफिस प्रणाली लागू करण्यात आलेला पहिला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात ई-ऑफिस प्रणाली लागू करण्यात आलेला पहिला जिल्हा सिंधुदुर्ग आहे. प्रश्न क्रमांक 40. नाशिक जिल्ह्यात मिग विमान निर्मिती कारखाना कुठे आहे? ओझर या ठिकाणी आहे मिग विमान कारखाना. पुढचा प्रश्न क्रमांक 41. स्कूल ऑफ आर्टिलरी कुठे आहे? स्कूल ऑफ आर्टिलरी देवळाली नाशिक येथे आहे. त्र्यंबकेश्वर नाशिक येथील पुढील कुंभमेळा कधी होणार आहे? 2027ला कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे. 2027ला. महाराष्ट्राचा बहुतांश भाग कोणत्या हवामानाच्या प्रदेशात येतो? उष्णकटिबंधीय मोसमी हवामानात येतो. नंतर आहे महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यांपासून पाऊस पडतो? महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशास पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात? सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील प्रदेशास म्हणतात. प्रश्न क्रमांक 46. महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान कोणत्या ठिकाणी नोंदवले जाते? चंद्रपूर येथे नोंदवले जाते. प्रश्न क्रमांक 47. महाराष्ट्रात हिवाळ्यात पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात? हिवाळ्यात पडणाऱ्या पावसाला आम्लसरी किंवा आंब्याचा पाऊस महाराष्ट्रात म्हणतात. प्रश्न क्रमांक 48. कापसाच्या पिकासाठी कोणती मृदा सर्वाधिक सुपीक मानली जाते? रेगूर किंवा काळी मृदा कापसाच्या पिकासाठी सुपीक मानली जाते. पुढचा प्रश्न. रेगूर मृदा कोणत्या खडकापासून तयार होते? रेगूर मृदा ही बेसाल्ट खडकापासून तयार होते. महाराष्ट्राच्या कोणत्या भागात लॅटराइट म्हणजे जांभी मृदा आढळते? दक्षिण कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सह्याद्रीच्या घाटमाथा येथे महाराष्ट्राच्या भागात लॅटराइट जांभी मृदा आढळते. पुढचा प्रश्न क्रमांक 51. भात शेतीसाठी कोणती मृदा उपयुक्त असते? भात शेतीसाठी गाळाची किंवा जांभी मृदा उपयुक्त असते. महाराष्ट्रात वनांखाली सर्वाधिक क्षेत्र कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत? नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये आहेत. काटेरी व झुडपी वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कुठे आढळतात? पर्जन्य छायेच्या प्रदेशात, जसं उदाहरणार्थ अहमदनगर आणि सोलापूरमध्ये
आढळतात? सदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कुठे आढळतात? सदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आणि दक्षिण कोकणात आढळतात. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 55. कोणत्या वृक्षांच्या पानापासून विडी तयार होते? तेंदू वृक्षांच्या पानापासून विडी तयार होते. प्रश्न क्रमांक 56. महाराष्ट्रात मॅंगनीज या खनिजाचे सर्वाधिक साठे कुठे आहेत? महाराष्ट्रात मॅंगनीज खनिजाचे सर्वाधिक साठे भंडारा आणि नागपूरमध्ये आहेत. बॉक्साईट या खनिजाचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक होते? बॉक्साईट या खनिजाचे उत्पादन सर्वात जास्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होते. प्रश्न क्रमांक 58. बॉक्साईटपासून कोणते धातू मिळवले जाते? बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम हे धातू मिळवले जाते. प्रश्न क्रमांक 59. महाराष्ट्रातील चुनखडीचे साठे कोणत्या प्रकारच्या खडकात आढळतात? महाराष्ट्रातील चुनखडीचे साठे विंध्ययन प्रकारच्या खडकात आढळतात. प्रश्न क्रमांक 60. महाराष्ट्रातील एकमेव झिंक प्रकल्प कुठे आहे? महाराष्ट्रातील एकमेव झिंक प्रकल्प नागपूर येथे आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 61. महाराष्ट्रातील औद्योगिक विकासासाठी कोणती संस्था कार्य करते? महाराष्ट्रातील औद्योगिक विकासासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC ही संस्था काम करते. प्रश्न क्रमांक 62. महाराष्ट्रातील कापड उद्योगाचे प्रमुख केंद्र कोणते? मुंबई आणि इचलकरंजी हे महाराष्ट्रातील कापड उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 63. भारताचे मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? भारताचे मँचेस्टर म्हणून आपण मुंबईला ओळखले जाते. नंतर महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? महाराष्ट्राचे मँचेस्टर इचलकरंजीला ओळखले जाते आणि भारताचे मँचेस्टर मुंबईला. होसियरी बनियन उद्योगासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? इचलकरंजी हे शहर प्रसिद्ध आहे. चादरी आणि टॉवेलसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? चादरी आणि टॉवेलसाठी सोलापूर शहर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील रासायनिक खत उद्योगाचे प्रमुख केंद्र कोणते आहे? तुर्भे मुंबई आणि थड रायगड. खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? बहिणाबाई चौधरी यांना पण खानदेशाची कवयित्री म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 69. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 70. वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले आहे? बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत लिहिले आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 71. संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? हेगमध्ये आहे. दास कॅपिटल ग्रंथ कोणी लिहिला? दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिला. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले? पहिले महायुद्ध 1914ला सुरू झाले. राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेत साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे प्रस्तावना होय. संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? स्वातंत्र्याचा अधिकार. संघटना तयार करणे हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 77. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने केली जाते. प्रश्न क्रमांक 78. महाराष्ट्रात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? महाराष्ट्रात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी तपकिरी हा रंग वापरतात. प्रश्न क्रमांक 79. प्रश्न क्रमांक 79. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? इचलकरंजी हे वस्त्रोद्योग हातमाग प्रमुख केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 80. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 81. नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला?
शिरीष कुमार हा गोळीबारात हुतात्मा झाला. विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले? महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम सुरू केले. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती? सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 84. कोणता निष्क्रिय वायू नाही? लिथियम हा निष्क्रिय वायू नाही. प्रश्न क्रमांक 85. जसा क्षय संक्रामक रोग आहे तर कॅन्सर असंक्रामक रोग आहे. प्रश्न क्रमांक 86. विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी काही वेळ फिरत राहतो, त्यास काय म्हणतात? त्यास आपण गतीचे जडत्व असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 87. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 88. महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूरमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 89. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आला? राधानगरी धरण भोगावती नदीवर बांधण्यात आला. पुढचा प्रश्न. ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला? ग्रामगीता हा काव्यसंग्रह संत तुकडोजी महाराज यांनी रचला. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 91. नगर परिषदेचा अध्यक्ष जसा नगराध्यक्ष असतो तर महानगरपालिकेचा अध्यक्ष कोण असतो? महापौर असतो. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिला. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 93. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आपण 17 सप्टेंबरला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 94. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 95. खालीलपैकी कोणत्या क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही? कला या क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही. प्रश्न क्रमांक 96. भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणते? कलम 17. प्रश्न क्रमांक 97. कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? कलिंग युद्धाशी संबंधित नाव आहे सम्राट अशोक. प्रश्न क्रमांक 98. नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? नर्मदा नदीचा उगम अमरकंटक येथे होतो. प्रश्न क्रमांक 99. पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. प्रश्न क्रमांक 100. पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? पोलीस खाते हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा. पोलीस भरती 2026-27 ही परीक्षा फक्त परीक्षा नाही तर तुमचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नांसाठी तुमची मेहनत एकही दिवस वाया जाणार नाही. अपयश आला तर की खचून जाऊ नका, कारण प्रत्येक संघर्ष तुम्हाला अधिक मजबूत बनवतो. अशाच उपयुक्त JK प्रश्नांसाठी रोजच्या रिव्हिजनसाठी नरेंद्र युट्यूबची ऑफिशियल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.